अतिशय बिकट परिस्थिती होती तिथं. तिथं म्हणजे रोज जे काही पालक होते ते शाळेसाठी त्रास देत होते. तरी सुद्धा मॅडम यांनी आजूबाजूच्या ती अशी वस्ती होती की त्या वस्तीमध्ये लेडीजला जाणं सुद्धा अवघड होतं. तरी सुद्धा मॅडमांनी ती सांभाळली. त्यानंतर पुन्हा पिंपळगाव शाळेमध्ये आल्यानंतर काम उत्कृष्ट केलं आणि ही जी शाळा नावारूपाला आली, ही शाळा आपल्या सगळ्या शिक्षकांच्या याच्यामुळे नाव, मी माझ्या एकट्यामुळे नाही किंवा कुलकर्णी आपल्यामुळे नाही किंवा कोणामुळे नाही, आपल्या सगळ्या स्टॉफचं सहकार्य होतं. म्हणून आपण तालुक्यामध्ये नाव कमावतो. आणि पुढे सुद्धा आपल्याला नवीन शिक्षक येतील, त्यांनाही आपण समजून घेऊ. पुन्हा जेवढं आपल्याला चांगलं करता येईल तेवढं करू. आणि पुन्हा आपल्या पेटी बोलत राहते सगळ्या विद्यार्थ्यांच्या आणि सगळ्या शिक्षकांच्या, सगळ्या स्टाफच्या आवडत्या मॅडम म्हणजे पगारे मॅडम. वर्गातलं असो, प्रत्येक विद्यार्थ्यांना असं वाटतं की डब्याची सुट्टी असो किंवा कोणता पण वेळ असो, काही प्रॉब्लेम झाला तर ते पहिले पगार मॅडमांकडे निरोप घेऊन येतात. कारण त्यांना माहिती असतं मॅडम काहीतरी आपलं सांत्वन करून देतील. सगळ्या शिक्षकांकडे जातात, पण माझ्या वर्गातले मुलं सुद्धा पगार मॅडमांकडे जातात बऱ्याच वेळेस. कारण त्यांना वाटतं या मॅडमकडे बोलल्यानंतर आपलं मन हलकं होतं. फक्त विद्यार्थ्यांचंच नाही तर माझं सुद्धा वैयक्तिक प्रत्येक शिक्षकांचं आमचं एकमेकांमध्ये इतकं बॉन्डिंग आहे की घरी जरी काही झालं तर सांगितल्याशिवाय मी तर अगदी रात्री सुद्धा फोन लावते, मॅडम फोन उचलत जाऊ का, अगदी रोज भांडते मॅडम तुम्ही फोन उचलत नाही. कारण त्यांच्याशी बोललं का मला बरं, सगळ्यांशीच बोलल्यावर बरं वाटतं, पण एखाद्याशी असं असतं की जास्त बॉन्डिंग होऊन जातं आपलं. तसा प्रकार आहे. ज्या वेळेस मी हजर व्हायला आली तर सगळे शिक्षक, सगळा स्टाफ मला आवडला. कारण मी आता सगळ्यात शेवटी मीच आलेली या स्टाफमध्ये. तर पहिल्या माझ्या मिस्टरांनी माझ्याकडे जेव्हा पाहिलं ते म्हटले मला माहिती तुझं या मॅडमांशी जास्त जमणार आहे. माझ्या अगोदर त्यांना माहिती होतं की माझं यांच्याशी जास्त जमणार आहे. सगळा स्टाफ चांगला आहे, पण ज्यांच्याशी जास्त जमतं त्याचा सहवास आपल्याला जास्त वेळ लावत नाही. तसं माझ्यासोबत झालंय. आज माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आपल्या शाळेतून बदली होऊन हाताण्याच्या शाळेत चालली आहे. तिथं जसं त्यांनी शाळेत नाव रूपाला आणलेलं आहे, त्यांचा वर्ग पण एकदम खास आहे. त्यांच्या वर्गात गेलं का कायम त्यांचा फळागच्च भरलेला असायचं. त्यांचे पोरं त्यांच्या टेबलापाशी असायचे, सतत अध्यापन असायचं. आणि त्यांच्या वर्गाकडून गेलं, आम्ही निवांत असतो, त्यांच्या वर्गाकडून गेलं की त्यांचं अतिशय घाईत काहीतरी काम चाललेलं असायचं. ते बघून आपल्याला असं वाटायचं अरे आपण खूप मागे. मग आम्ही कासव सारखे जे गतीवाले आहे ते पण आम्ही कामाला लागून जायचो. चला पगार मॅडमांचं होऊन चाललं, आता आपल्याला पण करायचंय. आता ती रेस कमी होऊन जाईल. तर आता नवीन मॅडम येतीलच, पण मला जी सारखं जाऊन बघायची सवय होती, मॅडम हे करतायत चला मला पण करायचंय, मॅडम ते करतायत ते मला पण करायचंय, असं होऊन जायचं. आता मला खूप आठवणी आजपेक्षा तर जेव्हा शाळेचा पुन्हा सुट्टी संपल्यानंतरचा पहिला दिवस असेल तो अजून अवघड असेल. तसंच माझ्या बरोबरच सगळ्या विद्यार्थ्यांना पण मुलांची आठवणी, विद्यार्थ्यांना मॅडमांची आठवणी, मॅडमांनाही आपल्या शाळेची आठवणी. कोणत्या शिक्षकाला स्वतःहून एवढी चांगली शाळा सोडून जावं असं वाटत नाही, पण शासकीय नियमांपुढे आपल्याला जाता येत नाही. अगदी त्यांच्या वर्गातले लहान पोरं पण सकाळपासून इतके अस्वस्थ आहे, पण तो वर्ग लहान असल्यामुळे त्यांना व्यक्त होता येत नाही. चौथीच्या पोरांना तरी कळतं की सेंडॉफ आहे मॅडमांचा किंवा आपला सेंडॉफ आहे तर ते रडून देतात. त्यांना ते पोरांना रडणं सुद्धा जमत नाही. ते सारखे कोणी बिस्किट घेऊन येतंय, मॅडम बिस्किट खाता का, कोणी पेरू घेऊन येते, त्यांना फक्त त्यांच्या टच मध्ये राहायचं. पण मॅडम मात्र त्यांच्या गडबडीत आहे, त्याच्यामुळे त्यांनी हे खूप उशिरा हेरलं पण ते त्यांच्या वर्गापासून लांब पण याच्यामध्ये राहत आहे की त्यांना विद्यार्थी सोडून इकडे नाही. अशा मॅडमांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून शाळेकडून शुभेच्छा. माझा तेव्हा संपर्क आला नाही, फक्त 4-5 महिन्याचा संपर्क आलेला आहे. तरी देखील त्यांचं कामकाज खूप छान आहे. त्यांचं काम, वर्गाचं म्हणजे अध्यापन, विद्यार्थी तयार करण्याची त्यांची पद्धत, हे सगळं मी बघितलेलं आहे. आणि अतिशय छान काम. आणि जी पण शंका असेल तर ती पटकन सर आज असं करायचे, आपल्याला हे काय आहे विचारून घेणे आणि पटकन त्या कामाला लागणे आणि आपलं काम पूर्ण करणे, असा त्यांचा स्वभाव होता. पुन्हा
आपल्या विद्यार्थ्यांना जीव लावणे किंवा विद्यार्थ्यांशी कसं प्रेमाने बोलणे ही त्यांच्याकडे एक चांगलं कौशल्य होतं. आणि म्हणून सगळे विद्यार्थी त्यांच्याकडे जायचे. मॅडम जी पण शंका असेल, मारला असेल तरी सुद्धा त्यांच्याकडे जायचे, समस्या असेल तर त्यांच्याकडे जायचे. हे मी पाहिलेलं आहे. नंतर प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेणे, उपक्रमात भाग घेणे, त्या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या होत्या. आणि स्वतःच्या डब्यातून दुसऱ्याला काहीतरी देणे हा त्यांचा स्वभाव. मुलांना तुम्ही बघितलं की आता जेव्हा नवरात्रोत्सव चालू होते त्यांनी त्यांचे प्रोग्राम राबवले, एकूण सहज चक्कर मारली तर म्हणजे जी भावनिक आतमध्ये जे आहे की धार्मिक कार्य करण्याची प्रवृत्ती त्यांच्याकडे चांगली आहे. तर पुढील त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असं चांगलं काम घडो असं मी त्यांना परमेश्वरपूर्वी प्रार्थना करतो आणि माझी गोष्ट संपतो. कुलकर्णी सर, पवार सर, माझे मिस्टर, माझे सर्व मैत्रिणी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी हा पुन्हा पुन्हा येतो. काय होतो मला कळत नाही. मी यावर्षी ठरवलं होतं की मुलांना जीव लावायचा नाही, पण ते नकळत होतं आणि मी मुलांमध्ये गुंतत जाते. मी जेव्हा हा वर्ग माझ्याकडे पिंपळगावला पुन्हा आली, आमच्या बंदीचा मला खूप त्रास झाला होता. मी अक्षर एक महिनाभर रडून काढला होता. सर झोपून जायची, पण मी रात्री माझी उशी मुली झालेली असायची. ते मुलं पण फोन करायचे आणि म्हणायचे मॅडम तुमची बदली का झाली. तो मे महिन्याचा कालावधी होता, त्याच्यामुळे ते सण केलं. जूनमध्ये सुद्धा जेव्हा पवार सर माझ्या जागेवर आले आणि ते इथे गावाचे राहून पण त्या पालकांचे मला फोन यायचे की मॅडम पवार सर शाळा तुम्हीच हवे होता. पवार सर त्यांच्या गावाचे राहून पण ते मला फोन करायचे, अहो म्हणजे तुमच्याच गावाचं. मला साहेब नाही मॅडम तुम्ही मुलांना जीव लावायचे. तसंच पवार सर पण तुला मुलांना जीव लावायला लागले आणि एक मुलांना एक ओढा निर्माण झाला. मी शाळेमध्ये काम करत असताना एकच भावना असते की गरिबाचे लेकरं आहेत, त्यांच्याप्रती आपण काहीतरी देणं लागतो. आणि परमेश्वर आपल्याला कोणतंही काम करतो, आपण चांगलं काम करतो किंवा वाईट काम करतो याचा माझा आपल्याला भविष्य बघत असतो. आणि ही भावना जर प्रत्येकामध्ये असली तर कोणाचं आपण वाईट काम होणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी एकच सांगेल, जीवनामध्ये आपलं ध्येयापासून कधी वंचित होऊ नका. तुम्हाला आईवडील विचार कष्ट करतात, दिवसभर उन्हात राबतात आणि तुम्हाला इथं सावलीमध्ये शाळेत शिकायला पाठवतात. त्याचं कारण एकच असतं की आपला मुलगा काहीतरी भविष्यात घडला पाहिजे, काहीतरी चांगला नागरिक बनला पाहिजे. आणि ती भावना प्रत्येक मुलाने जपली पाहिजे. प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांचा, गुरूंचा आणि शेजारी पाजारी सगळ्यांचा आदर करायला शिकलं तर आपला एक समाज चांगला समाज तयार होऊ शकतो. आणि माझ्या ज्या मैत्रिणी सकाळपासून त्यांचं रडणं चालू आहे. मलाच कळत नव्हतं. मी सरांनी मला सकाळी घरला जाऊन मिळताना सांगितलं की बा तुरडायचं नाही बरं का. मी कंट्रोल केलं, पण मी तरी आता त्यांना समजवते ते त्या समजत नाहीये की माझं म्हणणं एकच आहे की त्यांना मी एवढा जीव लावला. त्यांनी मला नंतर फोन केला तर तो फोन मी उचलेलच. आणि पाटील मॅडमांना जर गाडीमुळे आता आईचा माझा फोन आला, आई पण जर मुली तुझ्या गाडीची छान सोय होती, मॅडमांची सपोर्ट चांगला होता, एक चांगली टीम आमची बनली होती. पवार सरांचा तर खूप रावळगावपासून आमचे कॉन्टॅक्ट होते आणि ते आम्ही अजूनपर्यंत जपले. पण कुलकर्णी सर आल्यापासून कुलकर्णी सरांनी जी बाजू सांभाळली, पूर्ण शाळेची धुरा सांभाळली, ती एकदम अवर्णनीय होती की त्यांनी प्रत्येक कामाला हो म्हणणं, कोणत्याच कामाला नाही हा विषयच नाही. आणि प्रत्येक कामाला सपोर्ट करणं. कोणतेही काम केलं चांगलं केलं, हो छान मस्त झालं, पटकन केलं. म्हणजे त्यांना म्हणजे अगदी काल पण पटकनवर नाव टाकणं असेल, फाईलवर नाव टाकणं असेल, काही पटकन सरांनी आणलं ते काम आम्ही पटकन करून दिलं. त्याच्यामुळे सर अजून कौतुक करायचे. कौतुक कोणाचंही कौतुक केलं का शाबासकी मिळाली की त्याला अजून उभारी येते, काम करायची प्रेरणा मिळते. माझ्या बाबतीमध्ये मला तब्येतीमुळे मला अनेक वेळा त्रास झाला, पण मी तो कधीही दाखवला आणि शाळेच्या कामामध्ये कधीही उणीव भासू दिली नाही. मी देवाकडे एकच मागणी मागेल, माझ्याकडून जे काही मला देण्यासारखं आहे ते मला परमेश्वराने देण्याची अजून ताकद देव. आणि माझ्या हातून जे ज्ञान दानाचं कार्य आहे ते अविरतपणे चालू राहू एवढी देवाच्या मी प्रार्थना करते. सगळ्यांना मी म्हणते की माझ्याकडून काही चुकलं असेल, माझ्या मैत्रिणींना नकळत बोललं गेलं असेल, सरांना बोललं गेलं असेल किंवा काही असं झालं असेल तर मी तुमची सगळ्यांची क्षमा मागते. तुमचं जे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी जी आहे ती सगळ्यांनी माझ्याप्रती अशीच राहू द्यावी. आणि जरी माझी बदली झाली असेल तरी मी मालेगावमध्येच आहे, माझ्या घरी या, माझ्याशी बोला, म्हणजे मला अधिक उभारी येईल आणि नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. मी सगळ्यांना मनापासून शुभ आशीर्वाद देते. विद्यार्थी मित्रांनो चांगलं काम करा, खूप अभ्यास करा, खूप नाव कमवा. पुढे बोलते म्हणजे 2 शब्द संपवतो. सगळ्यांच्या डोक्यावर एक वेळा हात फिरवा मॅडम. बस
बस अस्मी अभ्यास चांगला कर बेटा. चल. जेवण करून घ्या सगळ्यांनी हं? करून द्यायला पाहिजे. अजून आपल्याला या पुरी तर सकाळपासून रडत आहे या दोघी चला बाहेर चला सगळ्यांनी जेवण करा चला चला जेवायला जा चला जेवायला जा बेटा जेवायला जा तिकडून जाऊन घ्या मॅडम. हो मॅडम चला 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 काय करायचं मॅडम मला जेवायचं पाया चला हा फोटो घ्या फोन जरा हा फोटो घ्या फोन घेऊन घ्या हा फोटो घ्या हा फोटो घ्या 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 रडायला लागल्या तुम्ही जेवताय ना आता येणार आहे परत कशाचा टीचर येतील बस रडू नका आता रडू नका टीचर इनका चालू है वीडियो का वीडियो शूटिंग काय शूटिंग चालू आहे डब्बा दाखवा पळा चला शांत बैस ना